क्या बात है, सुंदर. अजय जी, थैंक यू सो मच. थैंक यू वेरी मच फॉर कमिंग. थैंक यू वेरी मच काजोल जी. थैंक यू सो मच. अरे वा वा, मजा आली खरंच खूप मजा आली. आम्हाला सुद्धा खूप मजा आली तुमच्या सोबत. नेहमी सारखंच. अरे म्हणजे निघूया. हा, एक मिनिट. हा, काय झालं? अगं फोन होता ना इथे. काय झालं? अरे माझा फोन होता, सापडत नाहीये. सापडत नाही म्हणजे? दिसत नाहीये, टेबलवर होता. तुमच्याद्वारे डायल केलेला नंबर स्विच ऑफ आहे. बंद येतोय. आर यू शुअर तू तिथेच ठेवला होतास? हो. काय झालं? काय झालं? काय झालं? फोन सापडत नाहीये माझा. काय? मी डान्स करण्याआधी टेबलवर ठेवला होता, आता मिळत नाहीये. इथेच कुठेतरी असेल. मिळेल. अरे इथे आहे का कुठे? असेल बघा बरं. हो बघ. हाँ मैं ले रहा हूँ. तिकडे बघा. या इथे बघा. नाही मी पाहिलं टेबलाच्या खाली बघा ना, त्या साईडला कुठे पडला असेल तर दिसत आहे. त्या बाजूला पण नाहीये. सापडला काय रे मुलांनो? गेला कुठे? तुम्ही कॉल करून पाहिला का? केला मी, लागत नाही. परत ट्राय करतो. डायल केलेला नंबर स्विच ऑफ नाही, बंद येतोय. अरे कदाचित त्याची बॅटरी डेड झाली असेल. हा, पॉसिबल आहे. हा, असं व्हायला तर नको, पण फोन स्विच ऑफ येतोय तर म्हणजे कदाचित चोरीला तर नाही गेला ना? व्हॉट? चोरी इथे? नाही, म्हणजे काय होतं ना की जनरली चोर फोन चोरी करून लगेच स्विच ऑफ करून टाकतो ना, त्यामुळे म्हणतो मी. पण तुम्ही टेन्शन नका घेऊ, अजिबात सापडेल. ओय पोपू, शांत रहा. ओय, फोन इथेच कुठेतरी असेल. सापडेल. हो सापडेल, इकडेच सापडेल. अरे आम्ही तर सगळीकडे शोधला पण कुठेच सापडला नाही फोन. सगळ्या जागी शोधून तर झालं. काजोलजी, तुम्ही नक्की तिथेच ठेवला होता का? हो नक्की. भिडे, इथून मोबाईल कोणी घेऊन तर नाही गेला असेल ना? अरे मोबाईल कोण घेऊन जाईल इथून? अरे म्हणजे मोबाईल सापडत नाहीये म्हणजे कोणीतरी घेतलाच असेल ना भाऊ. अरे घेतलाय काय? मोबाईल चोरी झालाय, नक्की चोरीला गेलाय तो. हा, अरे कोणाची आपल्या गोकुळधाममध्ये चोरी करण्याची हिम्मत झाली? काय झालं सोडी? काय चोरी झाले? काकाजी, काजोलजींचा फोन चोरीला गेला. अरे नाही भाऊ, चोरी कसा होऊ शकतो? इथेच कुठेतरी पडला असेल. काकाजी हाच विचार करून सगळीकडे शोधला पण मोबाईल कुठे मिळतच नाहीये. आणि फोन देखील स्विच ऑफ येतोय. ओ, याचा अर्थ तर हाच झाला ना काकाजी की कोणीतरी चोरी केलीये. अरे बापरे, काजोलजींचा फोन चोरी झाला? गोकुळधाम सोसायटी मध्ये मोबाईलची चोरी, ते साक्षात सिंगम अजय देवगणजींच्या हजेरीत. अरे कोण आहे तो मूर्खा ज्याने अशी वाह्यात गोष्ट केली आहे? ओय, हा चोर एकदा माझ्या हाती लागू दे, त्याला तर मी सोडणार नाही. अरे पण त्याला न सोडण्यासाठी तो सापडायला तर पाहिजे ना. मेहता साहेब, तो चोर जो कोणी आहे आपल्या मध्येच आहे. अब्दुल, दरवाजा बंद करून टाक. करतो. हो, जायचं अब्दुल भाऊ. जरा ऐका सगळ्यांनी. हे बघा, ऐका. ज्याने कोणी काजोलजींचा फोन घेतला असेल प्लीज तो परत देऊन टाका आत्ताच्या आत्ता. बघा, मी वचन देतो की त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. त्याला कुणीही काही बोलणार नाही. प्लीज परत देऊन टाका. हे बघा, ते आपले पाहुणे आहेत, एवढे मोठे फिल्म स्टार आहेत, हे चांगलं नाही दिसत असं. प्लीज. अरे कसं दिसतं ते? एवढी रिक्वेस्ट केली ना तेव्हा इकडे आले ते आपल्याकडे. मोबाईलचं दुकान आहे, मी फ्री मध्ये मोबाईल देऊन टाकेन. काजोलजींचा मोबाईल देऊन टाका प्लीज. अजय भाऊ, काजोलताई, तुम्ही मुळीच टेन्शन घेऊ नका. तो जो कोणी चोर आहे ना तो बावळट आहे, त्याला आम्ही पकडूनच. हा काजोल बेटा, तुझा मोबाईल मिळून जाईल. काकाजी, मला मोबाईलचं टेन्शन नाहीये. त्यात काही पर्सनल इन्फॉर्मेशन, फोटोग्राफ्स, ते सगळं आहे. मी त्या फोन चोरणाऱ्याला सोडणार नाही. आता माझी सटकली. अरे हे बघा, अजूनही वेळ आहे. सांगून टाका, नाहीतर आम्हाला जबरदस्तीने सगळ्यांची तपासणी करावी लागेल ना. अरे नाही भिडे भाऊ, आपण कशाला तपासणी करायची? पोलीस तपासणी करतील. पोलिसांना कशाला बोलवायचं जेठालाल? अरे भाऊ, पोलिसांच्या भीतीने असं होऊ शकतं की चोर समोर येऊन जाईल, मोबाईल देऊन टाकेल आणि समजा त्याने नाही दिला
तर पोलीस येऊन आपल्या पद्धतीने काम करेलच ना. चोराला असं चुटकी सरशी शोधून काढतील. हो समजलं? करेक्ट आहे करेक्ट आहे परफेक्ट. हे बघा, मी 3 पर्यंत मोजणार आहे. ज्याने कोणी मोबाईल घेतला आहे काजोलजींचा त्याने निमूटपणे देऊन टाकावा, नाहीतर खरंच आम्हाला पोलिसांना बोलवावं लागेल. 1 2 अरे द्या. 3 फोन कर. चान्स खूप दिला. हॅलो इन्स्पेक्टर चालू पांडे स्पीकिंग. हा पांडेजी, मी आत्माराम तुकाराम भिडे बोलतोय, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी. तुम्ही जरा प्लीज लवकर गोकुळधाम सोसायटीत या ना. अच्छा, आम्ही काय पिझ्झा सर्व्हिस उघडली आहे का की तुम्ही ऑर्डर दिली आणि आम्ही 5 मिनिटात आलो? नाही नाही पांडेजी, इथे एक चोरी झाली आहे. हा मग सॉल्व्ह करून टाका ना. पण हे तर तुमचं काम आहे ना पांडेजी. अच्छा, आजपर्यंत तुम्ही लोकांनी मला माझं काम करू दिलंय का? जेव्हा केव्हा मी गोकुळधाम मध्ये केस सॉल्व्ह करायला येतो तुम्ही लोक स्वतः सॉल्व्ह करून टाकता. मी तर फक्त तिथे येऊन अच्छा ओ बाय बाय म्हणून निघून जातो. एक गोष्ट क्लिअर आहे भिडे, यावेळी मी गोकुळधाम मध्ये येणार नाही. पांडेजी माझं ऐकून तर घ्या. नाही नाही, मला काहीच ऐकायचं नाही. तुम्ही लोक नेहमी नवीन वर्षात काही ना काही गडबड करताच. मला आज सुद्धा आठवतं, 2 वर्षांपूर्वी 1 जानेवारीला तुम्ही लोकांनी एका लिंबूसाठी मला रात्रभर पळवलं होतं. दिस टाइम आय एम व्हेरी मच क्लिअर भिडे, मी गोकुळधामला नाही येणार. हे बघा पांडेजी, विश्वास ठेवा, यावेळी फार सिरियस मामला आहे. इथे ना अजय देवगणजी आणि काजोलजी आलेले आहेत. कोण आले? फिल्म स्टार अजय देवगणजी आणि काजोलजी. अजयजी आणि काजोलजी आले? अरे गोकुळधाम मध्ये अजयजी आणि काजोलजी आले. अजयजी आणि काजोलजींची काय जोडी आहे. प्यार तो होना ही था, इश्क आणि आता तानाजी. हॅलो 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 पांडेजी. हा 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 बोला बोला बोला. हा तर ते लोक इथे आले आहेत आणि काजोलजींचा फोन चोरीला गेलाय. व्हॉट? काजोलजींचा फोन चोरीला गेलाय? हो, तुम्हाला तर माहिती आहे की त्या किती मोठ्या फिल्म स्टार आहेत. त्यांच्या फोन मध्ये खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे. हा फारच डेलिकेट मामला आहे. तुम्ही ह्याचा सिरियसनेस समजून घ्या आणि प्लीज लवकर या ना प्लीज. हे बघा मी लगेच येतोय, पण तिथून कोणीच हलता कामा नये. अजयजी आणि काजोलजींना सांगा की तिथेच थांबा प्लीज. कम ऑन मूव्ह. या सोसायटीमध्ये कुणीही अनोळखी माणूस किंवा बाई दिसली तर कॅच हिम अलाइव्ह. मेन गेटवर जा. तुम्ही तिथे थांबाल. नजर ठेवा. रेस्ट विल फॉलो मी. कम ऑन मूव्ह 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 मूव्ह. कदाचित याची गरज पडणार नाही. Come on, move, move. मुंबई पोलीस. या पांडेजी या पांडेजी. काजोलजी नमस्कार. नमस्कार नमस्कार. तुमचा मोबाईल चोरीला गेला? हो. चालूजी पांडेजी, कसंही करून तुम्ही मोबाईल चोराला शोधून काढा. आमच्या गोकुळधाम सोसायटीच्या इज्जतीचा प्रश्न आहे. प्लीज. हो 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 इन्स्पेक्टर चालू पांडेजी, ह्या चोराने वर्षाच्या पहिल्याच दिवशी काजोलजींचा फोन चोरी करून आमच्या सगळ्यांच्या मूडचा सत्यानाश केला. अरे नव्या वर्षाच्या माझ्या मूडचा सत्यानाश केलाय. अजयजी सॉरी, आज तुम्हाला सांगू इच्छितो की मी तुमचा फार मोठा फॅन. काजोलजी तुमचा सुद्धा फॅन आहे. नाही असं नाही, काय पोलिसांचं पात्र साकारता तुम्ही. गंगा जल सिंघम वा वा. थँक्यू. आम्हाला मुंबई पोलिसांकडूनच इन्स्पिरेशन मिळतं. अच्छा. पांडेजी, ज्याने कोणी फोन घेतलाय ना त्याला शोधून काढा तुम्ही. अजयजी तुम्ही काळजी करू नका. ज्याने पण कुणी काजोलजींचा फोन चोरलाय त्याचं काही खरं नाही. आता माझी पण सटकली. असंच बोलताना तुम्ही राग येतो तेव्हा. तसं एक सांगा अजयजी, तुम्ही काजोलजींच्या फोनवर कॉल करायचा प्रयत्न केला होता? ट्राय केला, बंद येतोय. ओ पुन्हा एकदा ट्राय करा. तुमच्याद्वारे डायल केलेला नंबर हे बघा बंद आहे. सध्या स्विच ऑफ आहे. कृपया पुन्हा प्रयत्न करा. फोन स्विच ऑफ.
हे बघा, ज्याने कुणी काजोलजींचा फोन चोरला आहे त्याने गपचूप परत देऊन टाकावा. भारतातल्या एवढ्या मोठ्या अभिनेत्रीचा मोबाईल गायब होणं इथून ही फार दुःखाची गोष्ट आहे. सरळ सरळ फोन देऊन टाका, नाहीतर पोलिसांना वाकड्या पद्धतीने सुद्धा काढता येतो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तर ठीक आहे, इथे सगळ्यांची झडती घेण्यात येईल. बरोबर आहे. हा? हो हो सगळ्यांची पाहिजे करा. हो. गोकुळधाम वासियांची सुद्धा झडती होईल. चालूचे पांडेजी गोकुळधामवाल्यांची कशाला? जेठालाल, न्याय देवतेच्या डोळ्याला पट्टी बांधलेली असते, तिच्यासाठी सगळे एक समान आहेत. सगळ्यांची झडती होईल. हो नाही नाही पांडेजी, तपासणी करू नका, जाऊ दे. आम्ही यांचे पाहुणे बनून आलेलो आहेत. हे सगळं चांगलं नाही वाटत ऑनेस्टली. अहो आता मोबाईल नेणारा तर घेऊन गेला ना, आता सगळ्यांना त्रास देण्याची काय गरज आहे? बरोबर. जाऊ द्या. हो पांडेजी राहू द्या, आम्हाला मोबाईल नकोय. नाही नाही अजयजी, मला माझं काम तर करावंच लागेल ना. चोरी झाली आहे तर मोबाईल तर शोधून द्यावा लागेलच ना. अजयजी, काजोलजी, हे बघा, आज जर तुमचा मोबाईल नाही मिळाला ना तर आम्हाला आयुष्यभर वाईट वाटत राहील. हो हो, अगदीच वाईट वाटत राहील. तुम्ही एकतर आमच्या बोलण्यावर इथे आलात आणि आमच्या सोसायटीमध्ये आमच्यामुळेच तुम्हाला एवढा त्रास झाला. काजोलजी, जर तुमचा मोबाईल सापडत असेल तर आम्हाला आमची तपासणी करायला काहीच हरकत हो. नाहीये. तुम्ही घ्या ना आमची हो, तपासणी, घ्या. घ्या ना, घ्या. हो हो घ्या ना. हो अगदीच बिलकुल. हा. सगळ्यांनी या बाजूला या. काजोलजी, अजयजी, तुम्ही आरामात बसा. तुम्ही बसू द्या, तुम्ही बसू द्या, सावकाश. हा, तुम्ही बसा. या साहेब, या बाजूला या. Move, move, move. हा, या, या, इकडे इकडे मिळेल सापडेल लवकर, सापडेल, काही लवकर. टेन्शन नका घेऊ. रांगेत या सगळे. रांगेत उभे राहा. सगळे रांगेत उभे प्लीज कॉपरेट. सगळे रांगेत आले. क्विक क्विक. पप्पा, तुमचा फोन. माझा मोबाईल टप्पूकडेच होता. क्विक क्विक क्विक. म्हणजे मी काजोलजींचा मोबाईल माझा मोबाईल समजून उचलून घेतला. अरे देवा, हे मी काय केलं? आता मला खोटं आवडत नाही. आता माझी सटकली. काय झालं जेठालाल? माशी उडते. चला. अय्यर, पोलीस तपासणी घेत आहेत. आता फक्त तो चोर मला सापडू दे, त्याला तर मी सोडणार नाही. कुठे चाललाय? ते मेहता साहेबांना भेटायला. अरे जाऊ दे, जा जेठाप्रा. जेठालाल, फार चुकीचं होतंय. जे काय होतंय फार चुकीचं होतंय. अहो, चुकीचं म्हणजे फार चुकीचं झालंय मेहता साहेब. वर्षाच्या पहिल्याच दिवशी या माझ्या कुंडलीने आपला रंग दाखवला. काय झालं? अरे बोल ना, काय केलंस तू? मी ते काजोलजींचा मोबाईल चोरीला नाही गेलाय. तुला कसं माहित? त्यांचा मोबाईल माझ्या जवळ आहे. काय झालं? काय झालं? काजोलजींचा मोबाईल चोरीला नाही गेलाय. तुला कसं माहित? त्यांचा मोबाईल माझ्या जवळ आहे. काय झालं? काय झालं? ते जेठालालचा पाय माझ्या कुंडलीवर आला होता. काय? अरे पिंडलीवर यार. जेठालाल काय करतो यार? मागे उभा राहा ना जरा. सॉरी सॉरी सॉरी. अरे एकदम ते पुढे जात नव्हते तर मी म्हणालो चला पुढे चला पुढे. काय करतोय जेठालाल? असा माझा पाय पडला. सॉरी. तू यार काय करतोस sorry, यार? प्लीज प्लीज कॉपरेट टू पोलीस. जेठालाल, पुढे ये. नाही नाही, मी इथे ठीक आहे. नाही नाही, लाईन मध्ये ये, चेकिंग होणार. अरे हे काय चालूजी, पांडेजी, मी कधी लाईन मोडत नाही. लाईन नाही मोडत? हा नाही पांडे साहेब, ही गोष्ट खरी आहे. जेठालालला मी सुद्धा नाही पाठवणार पुढे, कारण लाईन मोडणं म्हणजे कायदा मोडणं आहे. आणि तुम्ही तर स्वतः कायद्याचे रखवालदार आहात आणि तुम्ही आम्हाला सांगतात की कायदा मोडा, तर हे चांगलं दिसत नाही. नाही. बरोबर चांगलं आहे, दिसत बरोबर. ओ, आय एम सॉरी.
चला चला, तुम्ही काय उभे आहात? मला चेकिंग नाही करायचंय? जेठालाल, काजोलजींचा फोन तुझ्याकडे आला तरी कसा? अरे ते चुकून मी माझा फोन समजून उचलून घेतला. अरे जेठालाल, काजोलजींचा फोन तू स्वतःचा असा कसा समजू शकतोस? कारण माझा फोन आणि त्यांचा फोन सेम टू सेम फोन आहे. ते काय झालं, तो टप्पू थोड्या वेळापूर्वी माझा फोन घेऊन गेला होता ना शेपली घेण्यासाठी. सगळे नाचत होते तेव्हा मी बघितलं की टेबलावर फोन पडलेला आहे ना, तर मला वाटलं टप्पूने असं निष्काळजीपणाने तिकडे ठेवून दिला असेल असं समजून मी घेतला. दोन्ही एकदम, हे बघा, सेम टू सेम. हे बघा, म्हणजे सेम मॉडेल सेम रंग असल्यामुळे गैरसमज झाला. आता काय करू? चला पुढे. ओ पुढे या, पुढे या. पुढे जा मेहता साहेब, पुढे जा. बस बस बस, सांगा मला काय करू? नाही, हे सगळं सोड, पण अशा पेच प्रसंगात तू माझ्याकडे कशाला येतोस जेठालाल? मग कुठे जाऊ? कोण आहे माझा दुसरा फायर ब्रिगेड? एकटे तुम्हीच तर आहात. मला मी काय करू? नाही, हे सगळं सोड, पण अशा पेच प्रसंगात तू माझ्याकडे कशाला येतोस जेठालाल? मग कुठे जाऊ? कोण आहे माझा दुसरा फायर ब्रिगेड? तुम्ही एकटेच तर आहात. खरं सांगून टाक, सगळ्यांना खरं सांगून टाक की तुझ्याकडे काजोलजींचा फोन आहे. अहो काय बोलताय? खरं कसं काय बोलू शकतो? आता मी खरं सांगून टाकलं तर सगळ्यांना वाटेल की पोलिसांच्या हाती पकडला जाण्याच्या भीतीने मी खरं बोलतोय. मोबाईल सांभाळून ठेवायचा ना, कुठेही ठेवून देते. मी सांभाळूनच ठेवला होता. मग गेला कुठे? मला काय माहित. एक काम कर, जिथून फोन उचललायस ना तिथेच जाऊन ठेव गपचूप. अहो काय बोलताय मेहता साहेब? मी तिथे टेबलावर फोन ठेवायला जाईन तर अजय भाऊ आणि काजोल ताई तिथेच बसलेले आहेत ना. त्यांनी मला पाहिलं तर. तुमची तिथे काय कुजबूज चालली आहे? पुढे चला. हो आलो. पुढे पुढे जा मेहता साहेब, पुढे जा. चला लवकर बोला, आता नंबर येईल आपला. तू एक काम कर, तू तुझ्या खिशातून असा मोबाईल बाहेर काढ गपचूप आणि खाली टाकून दे. आणि जसा जमिनीवर पडेल त्याला लात मारून लांब फेक. आणि 2 सेकंदांनी ओरड की कोणाचा मोबाईल आहे, कोणाचा मोबाईल आहे. मोबाईल मिळाला. ठीक आहे. कळलं ना तुला? लवकर लवकर प्लीज. अरे चालू जी. हा काय झालं? हा मोबाईल इथे आहे, कोणाचा आहे? अरे हा सेम कलरचा कार्पेट आहे. मोबाईल लक्षात नाही आला, मर्ज झाला. मित्रांनो बघा इथे आहे बघा. ब्लू कार्पेट वर ब्लू फोन. हा बघा पांडे साहेब बघा. इतका चांगला मोबाईल तर काजोलजींचाच असू शकतो. काजोलजी, हाच तुमचा मोबाईल आहे का? हो माझाच फोन आहे. थँक गॉड. काकाजी मिळाला. वा 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 वा, गणपती बाप्पा, खूप खूप उपकार झाले तुझे की काजोलजींचा फोन मिळाला बाबा. मोबाईल मिळाल्याचा सगळ्यात जास्त आनंद तर मला होतोय. अरे आपल्याला. अरे एक मिनिट, हा फोन माझा नाही आहे. अगं तुझाच सर फोन आहे. वॉलपेपरवर जेठाजीचा फोटो आहे. अरे देवा, हे काय केलं मी? माझा मोबाईल काजोलजींना देऊन टाकला. जेठाजी, मला वाटतं की हा तुमचा फोन आहे. हे काय चाललंय जेठालाल? तुझा मोबाईल तिथे कसा काय? जरा बघ बरं, हा मोबाईल तुझा आहे का? जेठालाल, तुझा सुद्धा मोबाईल चोरीला गेला का? नाही, पप्पांचा मोबाईल चोरी कसा होऊ शकतो? पप्पांचा मोबाईल तर माझ्याकडे होता आणि आता 5 मिनिटांआधीच मी त्यांना दिला होता. म्हणजे तुझा मोबाईल 5 मिनिटातच चोरीला गेला. म्हणजे इथेच कुणी सिरियल मोबाईल चोर फिरतोय. अरे बापरे. पण पांडेजी, चोर मोबाईलला तिकडे कशाला ठेवेलो?
कारण की आम्ही बाहेर पोलीस तैनात केलेले आहेत. चोर जसा इथे चोरी करून जाईल तिथे पकडला जाईल. त्यामुळे त्याने भीतीपोटी मोबाईल इथेच सोडून दिला. जेठालाल, तू मला सांग की तुझ्या जवळ कोण उभं होतं? मेहता साहेब. हो. सर, तुम्ही माझ्याकडे असं का पाहतात? तुम्ही जेठालालच्या जवळ केव्हापासून उभे आहात? थोड्या वेळापासून. थोडा वेळ म्हणजे किती वेळ? एक मिनिट पांडेजी, ह्याने काहीही केलेलं नाहीये. जर तुम्हीच सगळं ठरवणार आहात तर मला कशाला बोलावलं? आता मला बोलवलंय तर मला ठरवू द्या प्लीज. अंजली. हा तर मेहता साहेब, तुम्ही किती वेळापासून जेठालालच्या बाजूला उभे आहात? जवळपास 5 मिनिटं झाली असतील, 5-6 मिनिटं. हे तेव्हापासून इथेच उभे आहेत माझ्या बाजूला, कुठे गेले नाही. हो, तर ह्यांचा कोणीतरी साथीदार पण आहे. असंच तुला त्यांच्या बोलण्यात गुंतवून ठेवलं आणि त्या साथीदाराने तुझ्या खिशातून मोबाईल काढून चोरला. काही काय बोलताय तुम्ही? पाटील साहेब, झडती घ्या यांची. माझी झाडती? मी काय चोर आहे का? मी काय केलं? नाही, कुणी मेहता साहेबांची तलाशी घ्यायची नाही. का? कारण की काजोजींचा फोन माझ्याकडे आहे. काय? काय जेठा भाऊ? जेठालाल, तुम्ही? अयो, जेठा भाऊ, जेठाजी तुमच्याकडे? हा, हो, हा माझाच आहे. स्विच ऑफ आहे, बॅटरी लो होती. जेठ्या, काजोल बेटीचा मोबाईल तू घेतला होतास? जेठाप्राप, तू असं का केलंस रे? हो जेठाजी, हे सगळं काय आहे? अरे विश्वास बसत नाही, एवढा मोठा व्यापारी असं करू शकतो. मला खरंच वाटत नाहीये जेठालाल तुम्ही असं केलं. नाही सर, हे खोटं आहे. यात खोटं काय? बघितलं ना, सगळ्यांसमोर त्यांच्या खिशातून मोबाईल निघाला. हे खरं आहे. जेठालालनेच काजोलजींचा मोबाईल चोरला. बऱ्याच वेळा असंच होतं. जो पोलिसांना कंप्लेंट करतो, झडतीच्या वेळी एक्स्ट्रा कोऑपरेट करतो, शेवटी तोच गुन्हेगार ठरतो. आज सुद्धा असंच झालं. जेठालालने काजोलजींचा मोबाईल चोरलाय. नाही, मी मोबाईल चोरला नाहीये चालूजी पांडेजी, फक्त जिथे पडला होता तिथून उचलला होता. म्हणजे तेच झालं ना? नाही, दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे असं काय आहे ज्यामुळे या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत हे सिद्ध होईल? म्हणजे मी तुम्हाला समजावतो, सविस्तर समजावतो. हे बघा चालू पांडेजी, मी बापूजींची शपथ घेऊन सांगतो की मी जे काही सांगेन खरं सांगेन, खऱ्याशिवाय काही सांगणार नाही. खरं तर ते झालं असं की टप्पूने माझ्याकडून शेपली घेण्यासाठी माझा फोन माझ्याकडून घेतला थोड्या वेळापूर्वी, बरोबर? ओके. मग सगळे लोक नाचत होते, गाणं वाजत होतं, तेव्हा मी पाहिलं की टेबलावर मोबाईल पडलेला आहे. तेव्हा मला वाटलं की टप्पूने निष्काळजीपणाने मोबाईल शेपली वगैरे काढून तिथेच ठेवून दिला. तर तो मोबाईल मी उचलून घेतला माझा समजून. नंतर जेव्हा टप्पू मला माझा मोबाईल परत द्यायला आला तेव्हा कळलं की अरे, जर माझा मोबाईल टप्पूकडे आहे तर मी जो मोबाईल उचललाय तो कोणाचा आहे? म्हणजे तो कदाचित काजोलजींचा आहे. तेव्हा मला कळलं की तो फोन माझा नाही, काजोलजींचा आहे, चुकून माझ्याकडे आला आहे. तर म्हणजे मी चोरी नाही केली, तिथून उचलला असं. जेठालाल, जेव्हा तुला कळलं की हा मोबाईल काजोलजींचा आहे तेव्हा तू आम्हाला का नाही सांगितलंस? हो, का नाही सांगितलं? तेव्हा खरं सांगायचं तर वेळ निघून गेली होती, तुम्ही सुद्धा आला होता आणि मी गोंधळलो होतो की कळत नव्हतं की काय करू. जर मी सगळ्यांना सांगितलं असतं की असं असं झालंय तर कुणी माझं ऐकेल किंवा नाही. हो, अगदीच पांडेजी, जेठालाल अगदी बरोबर बोलतोय. जेठालाल अगदीच गोंधळला होता, त्याला कळत नव्हतं की आता काय करायचं. तेव्हा तो माझ्याकडे आला. तेव्हा मला काय कळलं नाही की काय करायचं अशा परिस्थितीत. तर तेव्हा मी त्याला एक आयडिया दिली. मी दिली ती आयडिया जेठालालला की भाऊ, काजोलजींचा फोन आहे, हळूच एखाद्या ठिकाणी अशा ठेव की कोणाला लक्षात नाही येणार आणि मग बोल मोबाईल मिळाला. तर असं केलं जेठालालने. अरे बापरे.
आता चुकी फक्त माझ्याकडनं हीच झाली की टेन्शन मध्ये मी काजोलजींच्या मोबाईलच्या जागी माझा मोबाईल तिथे ठेवून दिला. वा शाबाश. सॉरी काजोलताई, अजय भाऊ, सॉरी. ते तुम्ही तर ऐकलं ना, जे काही झालं ते माझ्या गैरसमजामुळे झालं. सॉरी, मला माफ करा. सॉरी. हे नेहमी माझ्यासोबतच का होतं मेहता साहेब? सॉरी. हे बघ अजय बेटा, माझा जेठ्या जाणून बुजून असं कधीही नाही करणार. होय, तुम्ही दोघेही पप्पांना माफ करा ना. प्लीज प्लीज सर, गैरसमज झालाय. मी तर साक्षीदार आहे. गैरसमज झालाय. नाही, आम्ही यांना माफ नाही करणार. येस. हो, का माफ करावं? येस. माफ तर त्याला केलं जातं ज्याच्याकडून काही चूक झाली असेल. यांना तर फक्त गैरसमज झाला होता. यांची काही चूकच नाहीये. अरे वा. आमची तुमच्याबद्दल काहीच तक्रार नाही जेठालाल. अशी चूक तर कोणाकडूनही होऊ शकते. थँक्यू अजय भाऊ, तुम्ही तर फार मोठ्या मनाचे आहात. थँक्यू. चला, फायनली केस सॉल्व्ह झाली. एक मिनिट. अरे यार, पुन्हा एकदा गोकुळधाम वाल्यांनी आपापसात केस सॉल्व्ह करून टाकली. एक मिनिट. केस अजून सॉल्व्ह झालेली नाही. कायद्याच्या दृष्टीने जेठालाल निर्दोष सिद्ध होत नाही. चालूजी, पांडेजी, आता जाऊ दे ना. कशाला अजून उकरून काढताय? आता झालं ना, सगळं झालं ना. हो पांडेजी, आता आम्ही काही कंप्लेंटच करत नाही तर केसच होत नाही ना. पांडेजी, आम्ही समजू शकतो तुमचा खरा त्रास. सॉरी, आम्ही तुम्हाला इथे बोलावलं आणि तुमचा वेळ वाया घालवला. व्हेरी सॉरी. सॉरी. मला माहित होतं की जर गोकुळधामवाल्यांची केस आहे तर मला काहीही करायला मिळणार नाही. बघितलं ना अजयजी तुम्ही, कशी यांनी आपापसात केस सॉल्व्ह करून टाकली. पोलिसांना करायला काही ठेवतच नाही हे लोक. आणि हे नेहमीच आहे. एकदा झालं माफ करून टाकलं, दोनदा झालं माफ केलं, पण हे नेहमीच आहे. 10 वर्षांपासून हेच चालू. हे कंप्लेंट करणार, मग मी इथे केस सॉल्व्ह करायला येणार, तेव्हा कळणार की यांनी केस सॉल्व्ह केलेली आहे. चांगलं वाटतं का हे? अजयजी, पोलीस माफ करो किंवा न करो, पण हे लोक गुन्हेगाराला माफ करून टाकतात. सॉरी चालूजी. पांडेजी, मी तुमचा राग समजू शकतो, पण प्लीज नेहमी जसं तुम्ही आम्हाला माफ करता तसं यावेळी पण माफ करा प्लीज. नाही, मी माफ नाही करणार. चला ना पांडेजी, माफ करून टाका. हो पांडेजी, सोडून द्या. आता अजयजी आणि काजोलजींनी कंप्लेंटच केलेली नाहीये तर कायद्याने मला जेठालालला माफ करावंच लागेल ना. चला, माफ केलं. थँक्यू. आता तर गोकुळधामवाल्यांचा फोनच ब्लॉक करून ठेवायला हवा. थोडी थंडी वाजते ना बापूजी? थंडी तर आहे. तसं मजा आली आहे ना. हे अजय भाऊ आणि काजोलताई आल्या तर मजा आली नाही? दोघांचा स्वभाव किती मस्त आहे. त्या भिडेने सुरुवातीला सरप्राईज सांगितलं नाही त्यामुळे थोडा त्रास झाला, पण नंतर सरप्राईज काय जबरदस्त दिला त्याने. उघड दरवाजा, उघड. हो, अचानक एकदम वातावरण थंड झालं ना बापूजी. हा टप्पू कुठे राहिला? हा बापूजी, ते त्याने सांगितलं ते टप्पू सेना जरा क्लब हाऊस ठीकठाक करून येत आहेत. या. अरे एक मिनिट. हा, तू कुठे येतोयस? कुठे म्हणजे आतमध्ये? नाही, तू आत येणार नाहीस. हा काय? तू आत येणार नाहीस का? तू खोटं का बोलला? बापूजी, तुम्हाला माहितीये मी तुमच्याशी कधीच खोटं नाही बोलत. अरे मी माझ्याबद्दल बोलत नाहीये भाऊ, मी काजोल बेटीबद्दल बोलतोय. जर काजोल बेटीचा मोबाईल तुझ्याजवळ होता तर तू सांगितलं का नाहीस? खोटं का बोललास तू? नंतर तर मी सांगितलं ना बापूजी.
अरे भाऊ, ते तर जेव्हा तुझ्याकडे काही मार्ग नव्हता ना तेव्हा सांगितलंस तू. बरोबर आहे बापूजी, पण अरे किती वाईट गोष्ट आहे ही जेठ्या. हे संस्कार आहेत गाडा परिवाराचे की घरी आलेल्या पाहुण्याशी खोटं बोलायचं. नाही नाही, बिलकुल नाही बापूजी, बिलकुल नाही. तर मग खरं सांगायचं बापूजी तर मी तेव्हा घाबरलो होतो. अरे काय घाबरला होता? हे कच्ची माणूस असून खरं बोलायला घाबरतो. सॉरी, चूक झाली. नाही, अशी चूक नाही चालणार. याची तुला शिक्षा मिळणार. ठीक आहे बापूजी, मंजूर आहे. नक्की? हो. बघ, एकदा विचार करून घ्या, पुन्हा मागे नाही फिरायचं. नाही नाही, मी मागे कशाला फिरेन. द्या, तुम्हाला जी शिक्षा द्यायची ती द्या. तुमची शिक्षा मला मान्य आहे. मग ऐक, तुझी शिक्षा ही आहे की आजची रात्र तू घराबाहेर झोपायचं इथेच. बापूजी? काय बापूजी? नाही म्हणजे काय झालं? काय विचार करतोय? नाही बापूजी, तुमची शिक्षा योग्यच आहे. हा, तर आता झोप. नाही, मी काय म्हणत होतो की आज जरा थंडी पण आहे आणि बाहेर थंड हवा पण आहे, तर तुम्ही ही शिक्षा उधार ठेवू शकता का? नाही म्हणजे ही शिक्षा जर मी उन्हाळ्याच्या दिवसात पूर्ण केली तर चालेल का? अच्छा, उन्हाळ्याच्या दिवसात फक्त 1 रात्र नाही, 2 रात्र बाहेर झोपेन, चालेल? मग ही शिक्षा कशी झाली? ही मजा झाली. आजच्या रात्री जर तू घराबाहेर झोपलास तर ही तुझ्यासाठी शिक्षा असेल. ते पण आहे, बरोबर आहे. ठीक आहे, जसं तुम्ही सांगाल मी आजची रात्र इथे बाहेर झोपेन. ठीक आहे. ठीक आहे, तू इथेच थांब, मी चटई देऊन जातो. बापूजी, चटई सोबत जर चादर आणि उशी सुद्धा मिळाली असती तर. मी एक काम करतो, पुरा पलंगच बाहेर घेऊन येतो. पलंग दरवाजातून बाहेर येणार नाही ना बापूजी, नाहीतर तो बेस्ट होता. तर मग आता चटई, रजाई आणि उशी, बरोबर ना? हा, आणि हो, चटईच्या वरती एक अंथरायला. ठीक आहे. अजून काही? पाण्याचा जग, ग्लास? नाही नाही, जग तर नाही, एक छोटी बाटली दिली तरी चालेल. थंडी आहे ना, तेव्हा थंडीत एवढी ताण लागत नाही ना. ठीक आहे. अजून काही? ते हा, तुमची ती कान टोपी घेऊन या ना बापूजी. काय ना, सकाळी थंडी जास्त पडते ना, तर टोपी घालून चादर पांघरून झोपलं ना, मग एवढी थंडी नाही वाजणार. चला आता, बोट दिल्यास तर हात पकडतोस. सॉरी. ठीक आहे, फक्त चटई, चादर आणि उशी. हा, आता तर काहीही मिळणार नाही. अरे बापूजी, असा झोप. शुभरात्री. बापूजी, अरे ठीक आहे बापूजी, शुभरात्री. जसं तुम्ही सांगाल, तुमची शिक्षा मला मान्य आहे. खरंय, हाव फार वाईट असते. चांगली चटई, चादर, उशी मिळत होती, आता ते सुद्धा गेलं हातून. चला, आता असंच झोपावं लागेल. शिक्षा मिळाली आहे तर भोगावी लागणारच. ऐका बापूजी, ऐका. आज जाऊन झोप. अरे काय, आज जाऊन झोप. मग काय शिक्षा? शिक्षा नाही द्यायची. का? अरे मी गंमत करत होतो जेठ्या. अरे बाप आहे मी तुझा. एवढ्या थंडीत बाहेर झोपायला थोडं सांगणार आहे? चल, आज जाऊन झोप. थँक्यू बापूजी. ऐक रे बाबा, काय बापूजी? पण यापुढे कधीच खरं बोलण्यापासून घाबरू नको. नाही, कधीच नाही बापूजी. या, जाऊया. कपाट उघडायला रोज युद्ध लढावं लागतं मला. कमाल आहे बाई. अहो अहो अहो, ऐकलं का? अहो, काय झालं माधवी? कशाला ओरडतेस? ओरडत नव्हते, तुम्हाला बोलवत होते. एवढ्या मोठ्याने? जर मी असं म्हणाले असते, अहो ऐकलं का, तर तुम्हाला ऐकू आलं असतं का? जर मी नॉर्मल म्हणाले असते, हो ऐकलं का, तर तुम्ही मला तिथूनच बसल्या बसल्या उत्तर दिलं असतं, काय झालं माधवी, काय काम आहे? त्यामुळे अहो ऐकलं का,
आलात की नाही मग? अरे बास बास, किती व्हेरिएशन देतेस? आता प्रॉब्लेम काय सांगशील का मला? का बोलवलंय? हे तुमचं जे लाडकं कपाट आहे ना ते उघडत नाहीये रोजच्या प्रमाणे. मी पुन्हा एकदा सांगतेय तुम्हाला, हे जुनं झालंय. प्लीज हे विकून नवीन घेऊन टाकूया. हा अच्छा, तसं माधवी जुना तर मी सुद्धा झालोय, तर मग मला सुद्धा अवघड आहे. काय? तुला मला विकायचंय माधवी? नाही, म्हणजे तुम्हाला समजवणं अवघड आहे असं मला म्हणायचं होतं. ते खरेदी विक्रीचं सोडा ना हो, ते कपाट उघडा ना पहिले. यात काय एवढं अवघड आहे? एका मिनिटाचं काम आहे. बाजूला हे हे कळलं? उघडेल उघडेल. उघडतंय? अरे उघड उघड उघड. बजरंग बली की अरे हे काय झालं? बाबा तुम्ही ठीक आहात? आई हा दरवाजा कसा तुटला? काही विचारू नको. अगं काही नाही, मला काही नाही झालं. नाही नाही, मला काही नाही झालं, टेन्शन नका घेऊ सोनू बेटा. अगं ते काय झालं, तो दरवाजा जाम झाला होता ना. मग तुम्ही तोडून टाकला? अगं तोडला नाही ग बाळा, ते आईकडून दरवाजा उघडत नव्हता ना, तर मी थोडा जोर लावला तर हातात आला. बाबा रोज रोज तुम्ही या कपाटासोबत कुस्ती करताना चांगलं नाही वाटत. तुम्ही प्लीज या कपाटाला बदलून दुसरं घ्या ना. अगं मी सांगून सांगून दमले, पण हे विकतील तेव्हा ना. अगं पण कशाला विकायचं सोनू बेटा? काय नक्की हे आमच्या काळातलं कपाट आहे. लाकूड बघायचं किती स्ट्रॉंग आहे, एकदम मजबूत. आणि ते म्हणतात ना ओल्ड इज गोल्ड. अहो गोल्ड नाहीये, हे वूड आहे, लाकूड आहे, लाकूड. याला जितक्या लवकर शक्य असेल विकून टाका. हो बाबा, आणि आजकाल तसंही मार्केटमध्ये किती नवीन डिझाईनची कपाटं आलेत. मग कोणतेही एक घेऊन या. सोनू बेटा तू आता काय करत होतीस? मी अभ्यास करत होते. हा मग जाऊन अभ्यास कर. या कपाटाचं काय करायचं ते मी ठरवेन. हा जा बेटा जा 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 जा. आणि माधवी सारखं सारखं हे कपाट विकण्याचा विषय काढू नको. मी हे विकणार नाही. काय करायचंय आता याचं? ते ढोल कोण वाजवतोय? ए टपुडा, ते मोबाईल मध्ये ढोल वाजवणं बंद कर भाऊ. नाही आजोबा, मी तर मोबाईल मध्ये गेम खेळतोय. बापूजी ढोलचा आवाज तर बाहेरून येतोय. होय आजोबा, कंपाऊंड मधून आवाज येतोय. सकाळी सकाळी कोण ढोल वाजवतोय बापूजी? अरे मला काय माहित जेट्या. काही पोपटचं लग्न तर ठरलं नाही ना. चला जाऊन बघूया. चल 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 चल. अरे रोशन वाहिनी. छोटी ढोल का वाजवतोय बापूजी? काय माहित. ढोल वाजवताय, गाडीवर सामान देखील आहे. सोडी, सोडी. अरे भाऊ भिडे, तुला माहितीये का हा ढोल का वाजवतोय? माहित नाही. हा मग विचार ना. तू विचारलं ना जेठालाल, त्याने ऐकलं नाही? ऐकलं ना. अरे बाबा तुझं ऐकेल ना कदाचित, तू सेक्रेटरी आहे ना. अरे असं जेठालाल. अरे भाऊ सोडी, ओ सोडी सोडी सोडी, ऐक तर काय झालं? का ढोल वाजवतोयस? ओ यारो, सगळ्यांनी खाली या, मग सगळ्यांना एकत्र सांगतो. तू वाजवू नको बाबा, येतो. चल जेठिया चला. रोशन रोशन, थोबीच्या बद्दा आवी गया. हो आलो रे बाबा. वा 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 वा, काय कमाल आहे. ओ हो हो. गोगी. अरे बाळा, रोशन बहिणी याला जरा बघा. गोगी बस कर, बद्दा आवी गया. काय करतोस? तुझा ब्रेक कुठे आहे? मग सॉरी जोश मध्ये ना होशच राहिला नाही. सोडी, हा ढोल कुठल्या आनंदात वाजवतोय? हाती भाऊ, अहो खूप वर्षानंतर पंजाबला चाललोय, अमृतसर आमच्या गावाला. अहो म्हणून खूप खुश आहे. ओहो.
काय तिथे ढोल वाजवण्याची कॉम्पिटिशन आहे का की तू जाता जाता प्रॅक्टिस करतोस त्याची? ओय नाही पोपू, लोडी साजरी करायला चाललोय सगळ्यांसोबत, त्यामुळे खूप खुश आहे. आणि जाण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना विश करून जातोय. हॅपी लोडी. अरे हॅपी लोडी सोडी. ओय यारो, असं नाही. हॅपी लोडी. ओय सगळ्यांना झप्पी देऊन जाणार, एक एक झप्पी देऊन जाणार. हॅपी लोडी. हॅपी हॅपी लोडी. ओ यारो, कितीतरी वर्षांनंतर मी ही लोडी माझ्या घरातल्यांसोबत, नातेवाईकांसोबत, माझ्या बालमित्रांसोबत साजरी करणार आहे. पण खरं सांगू का, आपल्या लोकांच्या मध्ये, आपल्या गावामध्ये सण साजरा करण्याची एक वेगळीच मजा आहे, नाही का? हो माझी वहिनी, अगदी बरोबर आहे. ओ यारो, मला आता हे सांगा, पंजाब वरून मी तुमच्यासाठी काय काय घेऊन येऊ? हा सांगा सांगा. तिथे खायला काय चांगलं मिळतं? माझ्यासाठी अमृतसरचे फेमस पापड नक्की घेऊन ये. आणि रोशन वहिनी, माझ्यासाठी एक छानसा पंजाबी सूट. हो हो नक्की. रोशन वहिनी, माझ्यासाठी सुद्धा एक. काय तुझ्यासाठी एक पंजाबी सूट? हो हो. अरे पण तू काय पंजाबी सूट घालणार आहेस? अरे नाही रे बाबा, मला नाही, तुमच्या होणाऱ्या वहिनीसाठी. कधी ना कधीतरी माझं लग्न होणारच ना. अरे पण साईज माहिती आहे? सोडी, तू एक काम कर ना, फ्री साईजचं एक घेऊन टाक पंजाबी सूट. हा हो नक्की. हो हो घेऊन ये सोडी. तसंही ड्रेसची एक्सपायरी डेट थोडीच असते. नाही मी काय म्हणतो भाऊ, तो ड्रेस राहू दे ना, तू पंजाब वरून एखादी चांगली पंजाबी कुडी मागव ना. अरे हो हो हो, मी पण ना. रोशन वहिनी, तुम्ही जरा बघा, एखादी सुंदर पंजाबी कुडी असेल ना, म्हणजे सुकन्या, तुम्ही बिंदास्त माझ्यासाठी स्थळ सुचवा लगेच. हो पोपट भाऊ, मी माझ्यासाठी वहिनी शोधायचा नक्की प्रयत्न करेन. थँक्यू थँक्यू. पप्पा लवकर आवरा, लवकर, नाहीतर फ्लाईट मिस होऊन अरे जाईल. हो पुत्र, चला रे निघूयात. अच्छा यारो, ओके, चलो ओके. जेठाभाई. चला चला, बाय 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 बाय, सांभाळून जा. जाऊ द्या, लेट होतंय त्यांना. हॅपी लोडी, एन्जॉय करा. हा बाय 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 बाय. बाय 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 बाय. बाय बाय, सांभाळून जा. गेला बापूजी गेला. बाय. हॅपी लोडी, एन्जॉय. सोडी भैया किती खुश असतील ना, स्वतःच्या गावी सण साजरा करणार आहेत. आणि खास करून सण आपल्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत साजरा केला जात असेल तर त्याची मजाच काही वेगळी आहे. हो, आता बरोबर. बघा, हे नवीन वर्ष सुरू झालंय ना, सणांची तर आता लढच लागणार. नुसत्या जानेवारीतच कितीतरी सण येतात. लोडी, पोंगल, वसंत पंचमी, मकर संक्रांती आणि मडबिहू. आणि हाती भाऊ 26 जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन, तो तर विसरलातच तुम्ही. हो भाऊ, प्रजातंत्राचा किती मोठा सण आहे. मग अरे जानेवारी आला की मला माझ्या बालपणाचे दिवस आठवतात. ते मित्रांसोबत पतंग उडवणे, ते तिळाचे लाडू खाणे. हा, तिळगुळ घ्या. ओ गडा, बोला की. गोड गोड. हा हा, तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला. त्या संक्रांतीला तिळगुळाचे लाडू खाण्याची मजाच काय और आहे, नाही बापूजी? हो भाऊ, ते आहे, बरोबर आहे. पण चल आता, तुला दुकानात न जायचंय. अरे हो, मला पण रेडी होऊन ऑफिसला जायचंय. हा, चला, चला, चला. मी जरा सोसायटीच्या ऑफिस मध्ये जाऊन येतो. सोसायटीचं काम नंतर, आधी त्या कपाटाचं बघा काय ते. या तुम्ही आधी. नाही मला काही ऐकायचं अगं, मी नाही. येतोच तुम्ही आहे, पण काहीच खेचतेस बोलू काय मला? नका. मला फक्त इतकं सांगा, या तुटक्या फुटक्या कपाटाचं आता करायचं काय? करूया माधवी, एक काम करूया. कपाटाचं काय करायचं ना, ह्यावर आपण आरामात बसून बोलूया. तुम्ही बसून बोला, उभे राहून बोला, झोपून बोला, पण शेवटी मी हेच म्हणणार आहे की हे तुटकं फुटकं कपाट माझ्या घरात आता राहणार नाही, कळलं? अगं माधवी, असं काय करतेस? नीट बघ या कपाटाला. आपल्या काळातलं कपाट आहे, आजोबांच्या काळातलं कपाट आहे. त्याचं लाकूड बघ किती मजबूत आहे. अगं, असं कपाट तर आजकाल पाहायला सुद्धा मिळत नाही. मला पाहायचं नाहीच आहे. तुम्ही हे म्युझियम मध्ये ठेवा बरं. पण हे तुटकं फुटकं कपाट माझ्या घरामध्ये मी 1 मिनिट सुद्धा सहन करू शकत नाही.
सांगून ठेवते. मी पण सांगून ठेवतो की मी हे कपाट विकणार नाहीये. अगं या कपाटासोबत माझ्या किती जुन्या आठवणी जोडल्या गेल्यात माहितीये. मी एक काम करतो माधवी, मी कार्पेंटरला बोलवतो, हे कपाट लगेच रिपेअर करतो आणि असं चकाचक रिपेअर करतो ना की नवीन कपाट सुद्धा ह्याच्या समोर फिकं पडेल. हे बघ रे, हे आपल्या भिडे भाऊंचं घर आहे. यांचं सगळं काम आपणच करतो. हा भिडे भाऊ, अहो काय करायचं या कपाटाचं? ओ भाऊ बाबू चिपके, आता ह्या कपाटाला औषध नाही तर प्रार्थनाच वाचवू शकते अशा नजरेने का बघता? अहो तसं नाही अहो भाऊ. अहो इतकं मजबूत आणि महाग लाकूड मी आजपर्यंत पाहिलं नाही भिडे भाऊ. बघितलं माधवी, मी म्हणालो होतो ना. अच्छा बाबू चिपके, तू हे कपाट रिपेअर करू शकतो ना? बस का भिडे भाऊ, अहो माझं नाव आहे बाबू चिपके, काम करतो सगळ्यात हटके. बरोबर. अहो असा रिपेअर करणार ना, पॉलिश वगैरे मारून असा मस्त करतो ना की नवीन कपाट सुद्धा याच्या समोर फिक्क पडेल. ए गुड्डू, चल लवकर आपलं सामान काढ. आता लगेच याची इथे प्लास्टिक सर्जरी करून टाकू. सुरू करा. काय सुरू करा? ते काय ना बाबू चिपके, हे घर आहे ना, तर तुम्ही इथे ऑपरेशन केलं तर सगळीकडे कचरा होईल ना घरामध्ये. आणि ते पॉलिश वगैरे कराल तर त्याचा वास सुद्धा सगळ्या घरभर पसरेल. लोणचं पापड सुद्धा आहे, त्याला सुद्धा वास लागेल ना, तो नाही का? अहो काय बोला ना. ठीक आहे बोलतो. ओके बाबू चिपके, एक काम कर, तू 3-4 दिवसांनी येऊन आरामात रिपेअर करा. हो 3-4 दिवस कशाला, आत्ताच करायचंय आजच्या आज. माधवी बहिणी, तुम्ही टेन्शन का घेताय? हा बाबू चिपके आहे ना, मी या कपाटाला सोसायटीच्या खाली घेऊन जातो आणि तिथे कंपाऊंड मध्ये रिपेअर करून टाकतो. हा चालेल. तुम्ही सुद्धा खुश, भिडे भाऊ सुद्धा खुश. हा ए चल 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 लवकर कामाला लाग. चल उचल. मी जरा आले तर आजच्या आजच करायला सांगा. याला भिडे भाऊ याला पकडा. हा चल चल. हा चल घे लवकर. काय करताय? पडेल बाबू. भिडे भाऊ खूप वजनदार आहे, 2 लोकांचं काम नाहीये हे. हा बोला भिडे भाऊ. हा एकदम फ्री आहे. त्याचे ड्रॉवर आहे ना, त्याला चांगलं असं मस्त. अरे भिडे भाऊ, हे सगळं काय झालं? अरे काही झालं नाहीये, कपाट आहे थोडंसं खराब झालंय तर ते रिपेअर करायचं. ते खाली घेऊन जायचं, तर ते जड आहे म्हणून बोलवलं तुला. अशी गोष्ट येतो ना मम्मी. चला व्यवस्थित आरामात. भिडे भाऊंचं कपाट आहे. आडवं करा. आरामात. गुड्डू इकडे ये. हा सावकाश सावकाश. घे भिडे भाऊ. असं पकड. व्हेरी गुड. हा चला या. आरामात. हा सावकाश. हा काच तुटली आहे त्यामुळे सावकाश. हा हो तर 2 मिनिटं थांबा. इकडे वरून आलात ना, थांबा. उभं करा. हात दुखले असतील. मग भिडे, नवीन वर्षात साफसफाई सुरू केलीस वाटतं. घरातला कचरा बाहेर काढतस काय? पोपटलाल, हा कचरा नाहीये, माझ्या घरातलं कपाट आहे. हा बाबू, एक काम कर, ते सोसायटी ऑफिस आहे ना, त्याच्या बाहेरच हे कपाट ठेव आणि शांतपणे काम सुरू करा. एक मिनिट भाऊ, काय काम? कुठे ठेवायचं तू हे सगळं? काय करायचं काम? अरे काय नाही पोपट भाऊ, भिडे भाऊंचं कपाट दुरुस्त करायला घेत आहोत. चला. एक मिनिट. सेक्रेटरी साहेब, मला तुम्हाला एक विचारायचं आहे. तुम्ही हे तुमचं कपाट सोसायटीच्या कंपाऊंडच्या आतमध्ये रिपेअर करणार आहात का? नाही सोसायटीच्या आत नाही पोपटलाल, ते सोसायटीचं ऑफिस आहे ना त्याच्या बाहेर. ते पण सोसायटीच्या आतच आहे. तुम्हाला सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये कुठलं पण नवीन काम करायचं आहे ना, तर त्यासाठी ना सोसायटीची परमिशन लागते. ती असेल तर दाखवा ना जरा. परमिशन? कसली परमिशन? हेच की तुम्हाला सोसायटीमध्ये कोणतेही पर्सनल काम करायचं असणार ना, तर त्यासाठी तुम्हाला सोसायटीच्या सेक्रेटरीची सही असलेले लेटर पाहिजे. जर तुमच्याकडे ते लेटर नसेल तर हे तर चुकीचं आहे. मी बिना परमिशनचं सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये तुझं कपाट रिपेअर करू देणारच नाही. अरे पोपटलाल, काय झालं? बघा हाती भाऊ, अय्यर भाऊ, भिडे सोसायटीच्या परमिशन शिवाय स्वतःचं पर्सनल कपाट इथे सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये रिपेअर करतोय. हे तर इल्लीगल आहे आणि मी जिवंत असेपर्यंत हे इल्लीगल काम इथे कधीच होऊ देणार नाही. पोपटलाल, कपाट रिपेअर करणं केव्हापासून इल्लीगल काम झालं बाबा? नाही, कपाट रिपेअर करणं हे इल्लीगल काम नाहीये, पण बिना परमिशनचं सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये कपाट रिपेअर करणं हे इल्लीगल काम आहे. आणि तू स्वतःचं कपाट दुरुस्त करण्यासाठी तो रूल तोडतोयस जो तू स्वतःच बनवलेला आहेस. कोणता रूल? हेच की सोसायटीच्या सेक्रेटरीच्या परमिशन शिवाय इथे सोसायटी कंपाऊंड मध्ये तुम्ही तुमचं पर्सनल सामान मोकळा ठेवू शकत नाही. बरोबर ना हाती भाऊ, अय्यर भाऊ? हो बरोबर तर आहे. बरोबर आहे पोपटलाल. भिडे मास्तर, ही चुकीची गोष्ट आहे. भिडे, तू तुझ्या सेक्रेटरी असण्याचा चुकीचा फायदा उचलतोय आणि मी असं कधीच होऊ देणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत लढणार.
जर तुला तुझ्या पर्सनल कपाटाचं रिपेअरिंग करायचंच असेल तर ते तुझ्या घरात जाऊन कर, सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये नाही. पोपटलाल, जर मी घरात कपाट रिपेअर केलं तर भरपूर कचरा होईल ना घरात. ओहो, अच्छा 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 अच्छा, घरात कचरा नको व्हायला. सोसायटी कंपाऊंड मध्ये कचरा झाला तर चालेल तुला. सोसायटी कंपाऊंड आपलं घर नाहीये का? हे तर स्वच्छता अभियानाच्या विरोधात आहे, नैतिक अपराध आहे. याच्या विरोधात मी माझ्या तुफान एक्सप्रेस मध्ये एक आर्टिकल लिहिणार आहे. पोपटलाल, हे बघ, मी सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आहे. तुझ्यापेक्षा जास्त मला काळजी आहे सोसायटीच्या स्वच्छतेची, त्यामुळे तू टेन्शन नको घेऊ. जसं माझं काम संपेल मी साफ करून घेईन ना. चल बाबू, कामाला सुरुवात कर. भाऊ, काय कामाला काय सुरू कर. बेडे, मी या सोसायटीचा जागरूक नागरिक आहे आणि जागरूक नागरिक होण्याच्या नात्याने मी माझं हे कर्तव्य समजतो की सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये कोणतेही इलिगल काम होऊ देणार नाही. अरे, आणि जर तू माझं म्हणणं ऐकलं नाही तर मी या विरोधात आंदोलन करेन. बरोबर ना हाती भाऊ, अय्यर भाऊ? हा आत्माराम, पोपटलाल इज राईट. तू सोसायटी मध्ये असं काम करू शकत नाही. आत्माराम तुकाराम भिडे हाय हाय. आत्माराम तुकाराम भिडे हाय हाय. अरे बाबा पोपटलाल, जरा शांत रहा. अरे पोपट भाऊ, एवढ्याशा छोट्याशा कामासाठी परमिशनची काय गरज आहे? गरज आहे. काम छोटं असो किंवा मोठं, कायदा व्यवस्था सगळ्यांसाठी लागू आहे. बरोबर ना भिडे? आठव, 16 एप्रिल 2017 तो दिवस जेव्हा माझ्या छोट्याशा कामासाठी तू मला सोसायटी रूल्स वरती ज्ञान पदळलं होतंस खूप. आठव आठव. पोपटलाल, हे काय करतोय? सोसायटी कंपाऊंड मध्ये गाद्या कशाला वाळत घालतोय? अरे यावर थोडं पाणी पडलं होतं ना, त्यामुळे वाळवतो मी ते. ते काय आहे ना, माझ्या बाल्कनीत ऊन पडत नाही ना तिकडे. ते ठीक आहे, पण तू असं सोसायटी कंपाऊंड मध्ये पर्सनल गोष्टी नाही ठेवू शकत. त्यासाठी तुला परमिशन घ्यावी लागेल. अरे भाऊ, एवढ्या छोट्या कामासाठी काय परमिशन घ्यायची सांग ना. पोपटलाल, काम छोटं असो किंवा मोठं, परमिशनची आवश्यकता असते. सोसायटीच्या सेक्रेटरीच्या परमिशन शिवाय तू सोसायटी कंपाऊंड मध्ये पर्सनल गोष्टी नाही ठेवू शकत. तर ठीक आहे भाऊ, मी या गाद्यावरती टेरेसवर सुकायला ठेवून देतो बस. नाही, टेरेसवरती सुद्धा नाही वाळत घालू शकत. का? कारण टेरेस सुद्धा सोसायटीचाच भाग आहे पोपटलाल. सोसायटीचं गार्डन असो, कंपाऊंड असो, टेरेस असो, सगळं काही सोसायटीच्या प्रेमायसेस मध्येच येतं. त्यामुळे तुम्हाला कोणतीही पर्सनल गोष्ट सोसायटीच्या प्रेमायसेस मध्ये ठेवायची असेल तर सोसायटीच्या सेक्रेटरीची परमिशन घेणं गरजेचं आहे. अरे आता सोडून दे ना भिडे. नाही, सोड काय पोपटलाल. रूल इज रूल, नियम म्हणजे नियम. अच्छा ठीक आहे, तूच तर सेक्रेटरी आहेस ना, मग देऊन टाक ना मला परमिशन. अरे बाबा, मी असं उभ्या परमिशन नाही देऊ शकत पोपटलाल. तुला आधी ऍप्लिकेशन लिहून द्यावं लागेल, त्यावर मी सही करेन आणि मग तुला परमिशन मिळेल. कळलं? हा, तर मी नंतर तुला लेटर देऊन टाकतो ना, आता करून दे ना मला काम. हा, मग जेव्हा लेटर देशील तेव्हा गाद्या वाळत घाल. एक काम कर पोपटलाल, मी आता सोसायटीच्या कामासाठी बाहेर चाललोय. मी जोपर्यंत येतो तोपर्यंत तू लेटर लिहून ठेव. हा, मग त्यानंतर मी लेटर साईन करून देतो, मग तू गाद्या वाळत घालू शकतो. पण आता ह्या गाद्या घरी घेऊन जा. आणि हो, लेटर सुद्धा घरी जाऊनच लिही, नाहीतर इथेच बसून लिहिशील. या गाद्या आधी नेऊन ठेवा. चल, मी येतो. लक्षात ठेव भिडे, माझा सुद्धा एक दिवस येईल. त्या दिवशी मी तुझ्यासोबत परमिशन खेळणार रे. आणि आज माझा तो दिवस आलाय. आधी सोसायटीचा परमिशन लेटर दाखव आणि मग तुझं पर्सनल काम कर तू. अच्छा ठीक आहे. एक मिनिट पकडा. हा, इथे ठेवा बाजूला. हा, ठेवा बाजूला. हा, मी एक काम करतो, आता सोसायटीच्या ऑफिस मध्ये जातो, एक परमिशन लेटर लिहितो, त्यावर मी सही करतो. तू सुद्धा इथेच आहेस, ट्रेजरर सुद्धा इथेच आहेत. तुम्ही दोघांनी सही करून टाका, परमिशन होऊन जाईल. ओके ओके आत्माराम, तू लेटर घेऊन ये, मी तुला सही करून देतो. पण मी सही करणार नाही अजिबात. अरे का? हे बघ पोपटलाल, आत्मारामकडे सोसायटी मध्ये काम करण्याची परमिशन नाही, तर तुला प्रॉब्लेम होता. आता तो परमिशन लेटर घेऊन येतोय, तरीही तुला प्रॉब्लेम आहे. नक्की तुझा प्रॉब्लेम काय आहे? मग अरे अय्यर भाऊ, तुम्हाला काय झालंय? तुम्ही एवढे का भडकत आहात रे? अरे मला ऑफिसला जायचं आहे. मग जावा ना तुम्ही. अरे काय जा, आधी तू तुझा प्रॉब्लेम सांग. प्रॉब्लेम हा आहे माझा की भिडेचं स्वतःचं काम आहे, त्यामुळे तो म्हणतोय की 2 जण इथे उभे आहेत, त्यांनी सही करून टाका म्हणून, आणि त्यामुळे त्याचं काम होऊन जाईल. बाकी तर छोट्या छोट्या कामासाठी सोसायटीची मीटिंग बोलवतो क्लब हाऊस मध्ये, आणि मग सगळ्यांना विचारतो की हे काम केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. मग आज का नाही? आज सुद्धा सोसायटीची मीटिंग बोलव. सगळ्या सदस्यांना एक गोष्ट सांग की तुला सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये तुझं पर्सनल कपाट रिपेअर करायचं आहे, आणि जर सगळ्या सदस्यांनी तुला परमिशन दिली बहुमताने, तर तू तुझं काम करून टाकणार.